इतकायला आवडलं? दशावतारचं कारण तू खूप म्हणायची किस्से बरोबर आहे कळलेत. की एक या टप्प्यावर इतकी आव्हानात्मक भूमिका मला मिळणं हं, हे मी स्वतःला एक नशिबान समजतो. आणि दुसरं म्हणजे मी कुठल्याही अजूनपर्यंतच्या मला आठवत नाही की सिनेमाच्या किंवा नाटकाच्या आधी हं. असा आजारी पडलो होतो. म्हणजे मला चिकुनगुनिया झाला होता. हो आणि तो त्याच्यामुळे त्यांना शूटिंग आणि माझं सगळं आणि कुठले दौरे-बिवरे, पत्राचे प्रयोग सगळं डॉक्टरने सांगितलं नथिंग डुइंग हा वाईट आजार आहे चिकुनगुनिया. त्याने दिलं स्टेरॉइड हं, मला. त्याच्यानंतर मग जाऊन मी त्याने पण माझी काळजी घेतली त्या हं, युनिटनी वगैरे. अगदी थोडं मध्ये-मध्ये गॅप्स पण असायच्या. हं. पण 50 दिवस शूटिंग केलं मी कोकणात. कुडाळला राहिलो आणि कुडाळच्या आसपासच्या गावांमध्ये आम्ही शूटिंग केलं. तर बाबुली नावाच्या एका दशावतारी कलाकाराची ही कथा आहे. वाह! हो, बाबुली नावाचा हे आहे. तो निसर्गावर प्रेम करणारा कोकण पार्श्वभूमी असेल? कोकणातला हं. दशावतार हा जो प्रकार आहे, हो. 700-800 वर्ष जुना हा कला प्रकार आहे हं, दशावतार. हं. अतिशय पॉप्युलर आहे. अजूनही दशावतार तो केला जातो. त्याला गर्दी होते. लाईव्ह सगळं हे करतात. स्वतःचे मेकअप स्वतः करतात दशावतार आर्टिस्ट. तर याची तयारी म्हणजे हा मोठा प्रकार होता. म्हणजे त्याची तयारी सुबोध खानोलकरनी लेखन आणि दिग्दर्शन केलंय. आणि हं. ओशन फिल्म त्या फिल्म कंपनीतर्फे हा प्रोड्यूस करतात ते. तर तिथे हा वेगळा प्रकार होता. एक आव्हान वेगळं होतं. तर ते दशावतारावर प्रेम करणारा दशावतारी आर्टिस्ट, पण त्याला आता या वयामुळे झेपत नाही असा आर्टिस्ट. म्हणजे मी केलं हं, ते बाबुली नावाचं कॅरेक्टर माझं आहे. हं. तर त्याला आता वयामुळे रातानळेपणा पण आलाय. हे कळत नाही आणि त्याचा मुलगा त्याला सांगतोय, की "तू आता अं, थांबव" म्हणून. पण तो हं, अतिशय प्रेम प्रेम करतो. दशावतारावर करतो. तिथल्या देवावर करतो. दशावतारामुळे त्या देवाची पूजा होते. हं. कातळोबा म्हणून. त्याची तो हे करतो. निसर्गावर आणि पर्यावरणावर अशा सगळ्यावर प्रेम करणार आहे. आणि तो सांगतो, की मला संकटातनं ह्याच गोष्टी मला वाचवतील. काही माझ्यावर संकट वगैरे आलं तर. हं, असा तो एक असा झपाटलेले पण त्याच्यामध्ये आहे या बाबुलीमध्ये. तर तो रोल मला करायला मिळाला आणि या टप्प्यावर मला असं वाटतं, की खूप चॅलेंजिंग रोल आहे. मग त्याच्यामध्ये मी पाण्यात कधी गेलो नव्हतो. कुठल्या नाही गेलो होतो. एका एका सिनेमात सविता प्रभुणेबरोबर ते गाणं माझं माझं मी पाण्यात होतो. पण आणि अशोक सराफनी विहिरीत ढकललं होतं मला. ते पाण्यात पहिलं गेलो होतो. पण यात जरा वेगळं आहे. याच्यामध्ये पाण्यातले सीन खतरनाक आहेत. पाण्यात उतरलोय, अंडर वॉटर गेलोय हो, ह्याच्यात आम्ही या ऐकलंय. हं. सिनेमात. जंगलात गेलोय. म्हणजे कोकणात मी ह्याच्या आधी 4 ते 5 सिनेमे केलेत. हो. नारबाची वाडी, मर्डर मिस्ट्री, पंचक वगैरे, वगैरे. विटी दांडू हं. असे विकास कदमचा सिनेमा हो. होता. तर आम्ही म्हणजे आमचा शिर्या त्याचा येस. तो सि तो तो शि पिंपळेमधला शिर्या हो, त्याचा हो. तो ओळखलं. सिनेमा होता विटी हं. दांडू. त्याच्यासाठी ते मी केलेलं आहे. पण असं कोकण मी बघितलं नव्हतं कधी. दशावतारामध्ये मी जे कोकण बघितलं, जे जंगल बघितलं, जी ब्युटी हं, बघितली, हं. जे सौंदर्य बघितलं कोकणातलं, ते मी कधी बघितलं नव्हतं याच्या आधी. आणि हे सगळं या सगळ्याचा उपयोग जंगलाचा म्हणा, सुंदरतेचा आणि नदीचा, स्वच्छ हं, पाण्यांचा वगैरे हं, उपयोग या सिनेमामध्ये करून घेतलेला आहे. हं. हो, म्हणजे सगळं बघायला मिळेल ते आणि ह्याची स्टोरी तुम्हाला धरून ठेवेल अशी आहे बाबुलीची. बाबुलीची आणि त्याच्या मुलाची. हं, 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 हं. तर ते तो तो म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ते या टप्प्यावर असं असं एक चॅलेंजिंग आव्हानात्मक कमिटमेंट तुम्हाला मिळणं आणि तुम्ही ती व्यवस्थितपणे पार पाडणं, हे मला स्वतःला एक समाधान देणारं आहे असं वाटतं. हं, हं, हं. या अं, मला वाटतं दशावतार जेव्हा स्क्रिप्ट आली असेल, त्यावेळी सीनही असतील ना, हे नाही हे ते हे ॲक्चुअली करायचंय? स्क्रिप्टच्या आधी त्याने मला सांगितलं व्हॉट इज इट अबाउट. हां, हां. म्हणजे आधी का अख्खी स्क्रिप्ट वाचत पण मी त्यांना काय आहे, कशाबद्दल आहे, तर त्यांनी हं. स्टोरी सांगितली. ती मला खूप इंटरेस्टिंग पण तो वाटली. जो पाण्याखालचा अंडर वॉटर सीन सांगितलाय किंवा असे काही सीन सांगितले, हं. इथे जावं लागेल, तिथे जावं लागेल, ॲट दिस म्हणजे तेव्हा तुम्ही किती पटकन तयार झालात किंवा तुम्ही किती नाही ते काय तसं विचार केलात, नाही की बाबा तसं काय करू की नको? तसं ते स्टोरी सांगताना तसं काही म्हणजे तुम्हाला पाण्याखाली जायला लागेल सांगितलं नव्हतं. पण ते नंतर जायला नाही, नाही असं नाही. म्हणजे हां, ते हां. स्टोरीमध्ये आले ते. हं. त्याच्यात काही मला फार अरे बापरे! असं नाही वाटलं. म्हणजे हे आता मी करणार नाही असं काही नाही, नाही झालं. असं नाही वाटलं. ठीक आहे, ओके. हं. म्हणजे तर त्याची चॅलेंज चॅलेंज स्वीकारायला हां. आजही तितक्याच ह्याने आवडतात. हां, म्हणजे हां. म्हणजे तसं एक कलाकार म्हणून ते आहे. जंगलातनं पळणं होतं, जंगलात जाणं होतं. हं. असं वेगवेगळ्या नाईट शूट्स होती सगळी. ओह! हां. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी तयारीही केली, की दशावतारी एक तर दशावतारी मी कधी बघितला नव्हता फ्रँकली. हां? मी सिटीमधला माणूस ना आधी. ओह! बघितला नव्हता, तो बघितला जाऊन. नेरूरच्या एका देवळामध्ये
तो दशावतार ॲक्च्युली चालू असताना बघितला, त्यांना रंगवताना बघितलं. आणि ते दशावतारी मंडळीने आमचे वर्कशॉप्स घेतले वा. इथे येऊन मुंबईत. माटुंग्याला त्यांच्या ओशन फिल्मच्या याच्यामध्ये जाऊन आमची वर्कशॉप झाली. काही दशावतारी लोकांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांचे अनुभव ऐकले. असं सगळी तयारी माझ्या बाजूनी जेवढी करता येईल तेवढी केली. आणि हे मालवणी तुम्ही पहिल्यांदा मालवणी ढंगाचं मराठी बोलायचं होतं. नाही, पहिल्यांदा आधी नारबाची नारबाच्या वाडीमध्ये बोललात, कारण पण तो कोकणात कसं 12-12 मैलावर ती भाषेचा लहेजा बदलत जातो. कारण पण हे तो याला तसं हे होतं, म्हणजे हे हार्डकोर मालवणी ऐकायला मिळणार आहे की कसं? तसं मराठी प्रेक्षकाला समजेल असंच आहे ते. म्हणजे मोठ्या लार्ज स्केलवर कोकणात कुठे जाऊन राहिलेलं, कुठे होतं? कुडाळला राहिलो आम्ही, आणि कुडाळ जवळच्या सगळ्या गावांमध्ये शूटिंग केलं. लहान लहान गावामध्ये 15 मिनिटं 20 मिनिटं. आणि जे अंडर वॉटर केलं ती नदी होती की डोह होता? म्हणजे कोकणात परे पण असतात, छोटी नदी होती, पर्या टाईप. कारण असं तरी पण ते तिथले परे पण डेंजर असतात. एक्साइटिंग होतं तो. आणि हा अनुभव मोठ्या प्रमाणात मोठ्या पडद्यावर बघायला खूप चांगला होईल असं वाटतं. हो, मी लोकांना खेळून ठेवील असा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. दुसरा एका आमच्या पळापळा कोण पुढे पळेतो नावाचा फार्स होता, मी भक्ती बर्वे त्याच्यामध्ये होतो. त्याला आला तो, असं ते नंतर आला तो, ते ओळख झाली. त्यावेळेला नव्हती ओळख. तर संदीप पाटील संपादक होता. संदीप पाटील, प्रकाशक निखिल वागडे, संपादक संदीप पाटील. तो मी बोलतो ना. मग त्यांनी बोलला, सुनील, अरे आपल्या सटकारमध्ये दिलीप प्रभावळकरचा कॉलम येतो, तर त्याचं पुस्तक होते गुगली, तर त्याला तू मागे हे दे ना, तुझी प्रतिक्रिया दे ना म्हणाला. मी त्या लेखनाचा फॅन आहे. आणि गुगलीच्या किती 10 का 12 एडिशन झाले. त्याच्या मागे ब्लर सुनील गावस्करचा इंग्लिशमध्ये आहे. तो आहे गुगलीला. आणि माझा पहिला साहित्याचा पुरस्कार पहिला मिळाला तो गुगलीसाठी. आता पुस्तकांचा उल्लेख, त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते घेतला होता. माझ्या फोटो आहे तो टिळक स्मारक मंदिरला गुगलीचा पुरस्कार घेताना. ते माझा पहिला पुरस्कार, गुगली माझं पहिलं पुस्तक, ते माझ्या बाबांना अर्पण केलं होतं मी. खेडियाविषयी आम्हाला आता ऐकायला आवडेल, कारण आता बऱ्याच आवृत्त्या ज्या पुस्तकाच्या आल्या त्याच्यामध्ये त्याचंही नाव घ्यावं लागेल. एका खेडियाने मध्ये माझा आत्मचरित्र नाहीये, माझा अभिनय प्रवास आहे सगळा. अभिनय प्रवास म्हणजे अगदी ज्या बालनाट्यात मी काम केलं मदकरींकडे, त्यावेळेला मी ऍडल्टच होतो, मी मोठा होतो. तेव्हापासून ते आतापर्यंत, आता दशावतार पर्यंत, आणि आता पत्रापत्री नाटक आमचं चालू आहे त्याच्याबद्दलचं, तिथपर्यंत हा प्रवास सगळा माझ्या, म्हणजे लोकांना सगळे किस्से आणि एकंदरीत तुमचा प्रवास, अनुभव ऐकायला वाचायला मिळतील. भूमिकांवर मी केलेलं वर्क, त्याच्यावर केलेले काय माझे विचार त्यावेळेस, त्यात सगळे टिपरे, गांधी, हे सगळे आहेत, वाघुरू वगैरे अलीकडचे पण आहेत.